जय शिवराय मित्रांनो, काल एक बारसकर महाराज मनोज जरांगे पाटलांच्या बाबत वेगवेगळ्या चॅनलवर मनोज जरांगे पाटील किती खोटारडे आहेत, ते कसे आहेत, त्यांनी काय केलं, वाशीत काय झालं, अशा बऱ्याच त्यांनी मुलाखती दिल्या। पण त्यांना त्या मुलाखतीमध्ये सर्वसामान्य मराठा बांधवांनी ज्या काही कमेंट केल्या त्या त्यांनी बघितल्या असतील आणि ते आजच्या तुम्ही व्हिडिओत बघितला असेल। तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यांची परिस्थिती कशी झाली तेच चॅनलवाले त्यांच्याकडे परत विचारणा करत होते, तर हे महाराज कोणत्या परिस्थितीत होते हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। पण महाराजांनाही मला सांगायचंय की महाराज, तुम्ही जो प्रसिद्धीसाठी स्टंट केला त्यामध्ये तुम्ही फसले आहात। तुमचा एकच हेतू होता आणि तुम्ही तुमच्या ज्या मुलाखती दिल्या त्या मुलाखतीमधूनच सगळा खोटारडेपणा तुमचा उघड पडत गेला आणि प्रत्येक मराठा बांधवाच्या लक्षात आलं की तुमचा हा फक्त प्रसिद्धी स्टंट होता। त्या प्रसिद्धीच्या स्टंटमध्ये तुम्हीच फसल्या गेले, तुम्हालाच तुमचं कळालं नाही की आपलं झालंय काय आणि आज तुम्ही पत्रकारांसमोर पळून जाऊ लागले। आता तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे। काल मनोज जरांगे पाटलांना त्यांनी सांगितलं की ते म्हणाले मी मनोज जरांगे पाटलाला गेलो, पाणी प्या म्हणलं, मनोज जरांगे पाटलांनी मला काढून दिलं, असं केलं तसं केलं। पण महाराज तुम्ही त्याच्यात फसल्या गेले। 6 महिने झाले हो मनोज जरांगे पाटलावर विश्वास ठेवून मराठा समाज आहे आणि त्यामुळे पूर्ण विश्वास बसलेला आहे। तुम्ही काल आले आणि बडबड चॅनलवाले समोर करू लागले, तुमच्यावर कसा मराठा समाज विश्वास ठेवणार? त्यामुळे तुमची ही फसगत झाली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ बघा तुम्ही। मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कसे पळायलेत महाराज। पत्रकार आहेत, ते हुशार माणसं आहेत। तुम्हालाही काल ते गोड बोलले, तुम्हाला वाटलं मी खूप मोठा माणूस आहे, मला लय प्रसिद्धी मिळाली, तुम्ही लागले बडबड करायला। आज काऊन पत्रकारांसमोरून पळू लागले? अरे, मराठा समाजांचा मनोज जरांगे पाटलावर पूर्ण विश्वास आहे आणि पूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील म्हणतील तोच आदेश पाळणार आहे। आता पुढे उद्या 24 तारखेपासून आंदोलन चालू होणार आहे, म्हणून प्रत्येक मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांनी जसं सांगितलंय तसं आंदोलन करायचंय। शांततेत, कोणालाही गालबोट न लागता, कुठेही काही विध्वंसक न होता सर्व मराठा समाजाने पुन्हा एकदा नव्या जोमाने, नव्या ताकदीने या आरक्षणाच्या लढ्यात उतरायचं आहे मित्रांनो। आणि मनोज जरांगे पाटील म्हणतील तसंच आंदोलन करायचंय। थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।